न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. नाथ महाराज मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगतात, जीवानं केलेली कल्पनाच अभिमानाला कारणीभूत ठरते आणि अभिमानामुळे 184 योनी दुःख भोगत फिरावे लागते. म्हणून हस्तामलक आचार्यांना आपल्या स्वरूपाची ओळख करून देत असताना सांगतात, मनश्चक्षुरादेर्मनश्चक्षुरादि, मनश्चक्षुरादेर्मनश्चक्षुरादि, मनश्चक्षुरादेरगम्य स्वरूपा सनित्योपलब्धी स्वरूपोहमात्मा. मन इंद्रियामुळे प्रत्येक जीवाला या शरीराचे जगाचे अंतःकरणामध्ये ज्ञान होते, पण ते मन इंद्रिय जग शरीरासारखे कळत नाही. म्हणून ते नाही म्हणले तर जग शरीर कशाने कळाले. म्हणून हस्तामलक सांगतात, मनश्चक्षुरादेर्मनश्चक्षुरादि. अशा जग शरीरापेक्षा श्रेष्ठ असलेल्या इंद्रिय मनाचे ज्ञान नाही. ते विषय जाणण्याचे द्वार इंद्रिय आहेत, माध्यम आहेत, मीडिया आहेत, आणि ते मन विषय जाणण्याचे ठिकाण आहे, सर्कल आहे, सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. त्या मन इंद्रियाला जाणणारे जे आहे ते मन इंद्रियांचा मन इंद्रियपणा आहे. त्याच्यामुळे मन इंद्रियाला मन इंद्रियपणा आहे आणि तो मन इंद्रियाचा मन इंद्रिय आहे. म्हणून हस्तामलक सांगतात, मनश्चक्षुरादेर्मनश्चक्षुरादि. असा तो आत्मा इंद्रिय मनाने कळत नाही, त्यांच्याकडून जाणल्या जात नाही. मन इंद्रियाला तो आत्मा अगम्य आहे. म्हणून हस्तामलक परत सांगतात, मनश्चक्षुरादेरगम्य स्वरूपा. असे त्याचे स्वरूप आहे. तो नित्य म्हणजे सतत आहे, उपलब्ध म्हणजे अस्तित्व रूप आहे. त्याचा कधी अभाव होत नाही. तो नेहमी भावरूप आहे. असा तो आत्मा मीच आहे आणि हे प्रत्येक मानवी जीवाचं स्वरूप आहे. म्हणून आचार्य सांगतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. साधक ज्यावेळेस साधूंचा बोध घेतात किंवा साधू ज्यावेळेस साधकाला आत्मबोध देतात, त्यावेळेस तो साधक लक्षात घेतो, ऋग्वेदात प्रज्ञानम ब्रह्म, बुद्धी आणि तिच्या विषयाला प्रकाशन करणारा परमात्मा मी आहे. सामवेदात तत्वम, अशी ते ब्रह्म मी आहे. यजुर्वेदात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. आणि अथर्ववेदात अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्मरूप आहे, कारण हा पोळणारा अग्नी आहे, ज्योत अग्निस्वरूप आहे. तसा जीव ब्रह्मरूप आहे. जग शरीराला इंद्रियाद्वारे अंतःकरणात जाणणारा मी ब्रह्मरूप आहे, असे त्या जीवाच्या साधकाच्या लक्षात येत असते. म्हणून साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला. ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईच समाप्ती झाली जैसी, कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.